अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, भीमाई रमाई जिजाऊ सावित्री यशोधरा महामाया या सर्वच ज्या महामानवांनी बहुजनाच्या हितासाठी आपलं जीवन वाहिलं त्या महामानवांना त्रिवार अभिवादन. बंधूंनो, आजचा विषय आहे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे संस्कार दिलेले असतात. आज आपण बौद्ध धर्मात सुद्धा संस्कार विधी आहे तो आपण आपल्या मुलाकडून आता येणाऱ्या जी आषाढ पौर्णिमा आहे येणारी, तिला गुरुपौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेपासून वर्षावासात सुरुवात होणार आहे आणि या वर्षावासाच्या काळामध्ये प्रत्येक गावातल्या बुद्धविहारामध्ये किंवा ज्याही ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचं वाचन होत असेल, नसेल होत तर आपण आपल्या गावामध्ये लावण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपण सर्वच जण काय म्हणत आहोत सध्या, हे तरुण पोरं म्हणतात बिघडले. कशी काय बिघडली? तुम्ही घरी नव्हते का? आपल्याला माहीत नाही का? याचं काय कारण आहे? तर चूक आपली आहे, मुलांची नाही. आपण जर बुद्धविहारात गेलोच नाही तर आपला मुलगा जाणार नाही, आपला नातू जाणार नाही, आपल्या घरच्या महिला जाणार नाहीत, मुली जाणार नाहीत. म्हणून आपण सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी आता खुणगाठ बांधली पाहिजे. जर या सध्याच्या युगात जर आपल्याला टिकायचं असेल, जगायचं असेल, तर याच्यातून वाचण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्माचे आपल्या मुलावर संस्कार पाडणे. संस्कार एका दिवशी पडत नसतात. संस्कार थेंबे थेंबेसा घडा भरतो. त्याप्रमाणे रोज रोज आपण आपल्या मुलावर संस्कार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक परी तुम्ही त्याला खर्चायला पैसे कमी दिले तरी चालतील, आणखी काही गोष्टी थोड्या कमी जास्त केल्या तरी चालतील, परंतु संस्कार हे त्याच्या बालवाडीपासून तर कमीत कमी ते 7व्या वर्गापर्यंत ते 9व्या वर्गापर्यंत आपण मुलावर खरे संस्कार पाडू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केला तर मुलगा तुमच्या हातात राहत नाही. मुलगा असो मुलगी असो नाही. म्हणून प्रत्येक मायबापांना नम्र विनंती, बांधवांनो, आपल्या जशी तुम्ही संपत्ती गोळा करताना काळजी घेतो, पैसे वाढले पाहिजेत आपले, नाही का? धन संपत्ती माझ्या मुलाला
आपण कमाई करून ठेवतो, पण ती टिकवण्यासाठी त्याच्यावर संस्कार जर असतील तर ती संपत्तीसुद्धा तुमची टिकेल. शेतीबाडी जी काही आपली आहे ती. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माचे संस्कार आपल्या मुलावर पहिल्या म्हणजे बालवाडीपासून ठेवायला सुरुवात करा. तर आता प्रत्येक गावामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचनाला सुरुवात होत असते. नसेल होत तर आपण स्वतः आपल्या घरी, स्वतःच्या घरी आपण ते वाचावेत आणि आपल्या मुलाला त्या संस्कारामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करावा. नंतर तोबा म्हणून काहीही फायदा नाही. जसं लहान झाड जसं वाकवलं तसं वागते आणि मोठं झाल्यावर मात्र ते तुमच्या हातात नसते, किंवा वाकवता येते तर खांटी मोडून जाते. तसंच लहान मूलसुद्धा तुमच्या बालवाडीपासून आता काय झालेलं आहे पहा, एक अनुभव म्हणून सांगतो तुम्हाला. आता आपण काय करतो, मुलाला आमचा मुलगा जास्त हुशार झाला पाहिजे, प्रत्येकाला वाटते माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. म्हणून तो मुलगा जन्माला आला, 2-3 वर्षाचा झाला, लगेच आम्ही त्याला इंग्लिश शाळेमध्ये टाकतो, नाही का, इंग्रजी शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन करतो. KG1, KG2, KG ते काय असेल ते. आणि तिथे गेल्यावर या लोकांना एका कामात 2 कामं करत असतात ही मंडळी. तुम्ही पैसे भरता आणि मुलगा द्यायच्या हवाली करून देतो आपण. मुलगा 1.5 घंटा 2 घंटे त्याच्याकडे जातो, त्याला पैसे देतो आपण, आणि तिथे ते जे काय ते शाळा शिकवायचं जे काय असेल ते इंग्रजीतले अल्फाबेट शब्द वगैरे नॉलेज काय द्यायचे त्याच्या पद्धतीने देतात. परंतु त्या मुलावर अंधश्रद्धेचे संस्कार पाडल्या जातात. हे आता जागृत पालकांनी आपल्या स्वतःचा दीप अत्तदीपभव होण्याची गरज आलेली आहे. त्या मुलावर शाळेत गेल्याबरोबर त्यांच्या प्रार्थना असतात, त्या प्रार्थनेमध्येच अंधश्रद्धा गुंतवलेली आहे. आणि तुम्ही नंतर त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेब, महात्मा फुले, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ भीमाई रमाई, तर त्याच्यावर तो संस्कार पडत नाही. म्हणून आपण तो मुलगा तिथे गेल्याच्यानंतर त्याच्यावर अंधश्रद्धेचे पूजा अर्चाचे संस्कार पाडल्या जातात. म्हणून आपण आपल्या घरी रोज त्याच्यावर संस्कार हे बौद्ध धर्माचे ठेवले पाहिजेत, समतेचे ठेवले पाहिजेत, विज्ञानवादी ठेवले पाहिजेत. नाहीतर तो मुलगा आता आधुनिक पद्धतीचे गीतं तयार केलेले आहेत त्या मंडळींनी, त्याच्यामध्ये तो डान्स करतो आणि वेगवेगळ्या त्या अंधश्रद्धेचे गीत तो गाऊन नाचतो. घरी आल्यावर मग तोच म्हणतो. आणि मग ते पक्के होत गेले की तुम्ही कितीही त्याला शिकवण्याचा प्रयत्न करा, सांगण्याचा प्रयत्न करा, ते त्याच्या डोक्यात बसत नाही. म्हणून येणाऱ्या या आषाढ पौर्णिमेपासूनचे ग्रंथ लावले असतात, तिथं आपल्या मुलांना न्यावं आणि थोडा वेळ का होईना तुम्ही बसा आणि आपल्या लेकरा बाळाला मुलाला घेऊन जा. नाहीतर मुलं तुमचे व्यसनाधीन झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि घर तुमचं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. शिकला म्हणून काही नाही, शिकला पण पूर्ण शिकलेली माणसं काही शहाणे थोडं होतात. शिकतात सर्व, सगळ्याला कळते, पण ओळख मात्र कोणालाच नाही. म्हणून मी आपणाला नम्र विनंती करतो, सर्वच जाती धर्मातील बांधवांना सुद्धा सांगतो,
की आपल्या लेकरावर विज्ञानवादी संस्कार सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांचे विचार आपल्या मुलाला घरी शिकवा, सांगा, त्यांच्या कथागोष्टी सांगा. तुम्ही जर आता नाही सांगाल तर ते अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकून तुम्ही जसे आजपर्यंत खितपत पडलेले आहात अंधश्रद्धेमध्ये त्याच्या बाहेर पडले नाहीत, त्यामुळे विकास खुंटलेला आहे. म्हणून आपण त्याच्या बाहेर मुलांना आपल्या बाहेर त्या रिंगणाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तर काय काय करायला पाहिजे हे थोडक्यात धम्म उपासकाची दीक्षा त्याला दिली पाहिजे. तर बौद्ध पालकांनी आपल्या मुलाने किंवा मुलीने 6वा 7वा वर्ग पास केला किंवा त्याचं वय 12-13 वर्षाचे झाले की योग्य दिवशी त्यांना धम्म उपासक दीक्षा देण्याचा विधी कराव्यास पाहिजे. हा कार्यक्रम पालकांनी आपल्या घरात किंवा अंगणात घरातील स्त्री पुरुषांच्या तसेच नातलगातील 4-2 प्रमुखाच्या उपस्थितीत घ्यावा. दीक्षा देण्यासाठी ज्येष्ठ बौद्ध व्यक्तीस किंवा भिक्षूस किंवा चांगल्या परिचयातील भिक्खूस आमंत्रित करावे. धम्मशिक्षकाने याबाबत पालकांना सहकार्य करावे किंवा बौद्ध उपासकांनी अशा प्रकारची स्कीम आपापल्या गावात राबवावी. पाठशाळेतील मुलांना मुलींना उपस्थित ठेवावे. पालकांनी दीक्षार्थी मुलांसाठी शुभ्र कुडते म्हणजे शर्ट, शुभ्र शर्ट व लुंगी, तसेच मुलींसाठी शुभ्र शर्ट व झगा किंवा परकर जो काय ड्रेस असेल तो पांढऱ्या रंगाचा घ्यावा. इतर प्रकारचे पण शुभ्र नवीन कपडे करावेत. सोयीस्कर जागी टेबलवर तथागत बुद्ध व बाबासाहेबाच्या तसेच शक्य त्या थोर व्यक्तीच्या प्रतिमा लावाव्यात. एका पात्रात मेणबत्ती व उदबत्ती अगरबत्ती लावून ठेवाव्यात. दीक्षा देणाऱ्याने प्रथम थोडे प्रस्तावित बोलून म्हणजे धम्माविषयी बुद्ध धम्म आणि संघ याचं नॉलेज असलेलीच व्यक्ती दीक्षा देऊ शकते. प्रस्तावित बोलून मुलास मुलीस हात जोडून उभे राहण्यास सांगावे. त्यांना सरळ गद्य वाक्यासारखे त्रिशरण पंचशील स्वीकारावयास लावावे. तसेच त्यांना 22 प्रतिज्ञाचा स्वीकार करावयास लावावा. त्यानंतर मुलास किंवा मुलीस बुद्ध बाबासाहेब आदी प्रतिमांना पुष्प किंवा पुष्पहार अर्पण करण्यास आणि पुष्पादी पूजेच्या गाथा म्हणावयास लावाव्या. दीक्षा देणाऱ्याने त्यांना यासाठी मदत करावी. त्यानंतर त्यांना प्रतिमासमोर त्रिवार वंदन करावयास लावावे. यावेळी त्यांनी दीक्षा देणारास माता पिता व ज्येष्ठ नातेवाईकास सुद्धा वंदन करावे. नंतर त्यांना खाली बसण्यास सांगून दीक्षा देणाऱ्याने त्रिरत्न वंदना
जे बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना. मंगलसूत्र व धम्मपद गाथा असा पाठ म्हणून आशीर्वादात्मक गाथा, आशीर्वाद गाथा व छोट्या भाषणाने विधी पूर्ण करावा. भावा बहिणींना तसेच चुलत भावांना एकाच कार्यक्रमात धम्म उपासक उपासिका दीक्षा देता येईल. विधीनंतर पालकांनी शक्य असेल तर उपस्थित लोकांना अल्पोहार द्यावा, मुलामुलींना खाऊ द्यावा आणि त्या दिवशी घरातील व्यक्तीसह विशेष भोजन करावे. दीक्षा देणाऱ्या भिक्खूस ज्येष्ठ व्यक्तीस भोजन द्यावे. भिक्खूला शक्यतो ते दानही द्यावे. अशा प्रकारे हे संस्कार आपण आपल्या मुलावर पाळल्याशिवाय तुमच्या आता जे आपण लोकांना दोष देत आहोत की माझा मुलगा माझा ऐकत नाही, दारू पिते, गुटखा खाते, ऐकत नाही, याचं कारणीभूत आपण आहोत. आपण गुटखा खाता वेळेस काय म्हणतो मुलाला, जाय दुकानात आण गुटखा, जाय बिड्या घेऊन ये रे, जाय तंबाखू घेऊन ये रे. आणि मग तो जसं तुम्ही खाता त्याची तो नक्कल करत असतो. लहानपणी आपणच काही लोक घरामध्ये करतात, पाहता असा असा तंबाखू हातात नसले तरी असं बोट काढतात, बघा तंबाखू तोळायला तो आता कसा खाते बाळ, कसा खाते बाळ असं म्हणून त्या थोडं ॲक्शन करते. आणि मग ज्यावेळेस तो मुलगा दारू किंवा अशा पुड्या किंवा काही तंबाखू खायला लागला, मग त्याच्या नावानं आता ओरडत बसतो, बोंबलत बसतो आपण की आमचा मुलगा दारू प्यायला लागला. दारू पिणारे सुद्धा तसंच करतात. आपल्या मुलाला सांगतात आण रे तिशीशी, चाय घेऊन ये रे आपल्याला एवढी, घेऊन घे रे तेवढी. बंधूनो, हात जोडून नम्र विनंती, आपलं जीवन वाया गेलेलं आहे, पण येणाऱ्या पिढीच्या जीवनासाठी कमीत कमी आपापल्या मुलासाठी, आपल्या नातवासाठी आपण हे संस्कार, बौद्ध धर्माचे संस्कार 3 महिने जे काय बुद्धविहारामध्ये ग्रंथाचं पठण होते तिथे आपण त्या मुलाला नेलं पाहिजे. आपण सुद्धा गेलं पाहिजे. तिथलं वातावरण त्याच्यावर संस्कार पडतात आणि मुलगा मुलगी लहान मुलं हे त्याच पद्धतीनं वागायला सुरुवात करतात. आणि एकदा लहानपणी त्याच्यावर जे संस्कार पडले ते नंतर मरेपर्यंत त्याच्यातून ते त्याच्या मनातून जे पक्के बिंबलेले असतात, रेखाटलेले जातात, ते कधीच मोडल्या जात नसतात. म्हणून सर्वांना हात जोडून नम्र विनंती, बंधूंनो, येणाऱ्या आषाढ पौर्णिमेपासून आता प्रत्येक गावामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचला जातो, पठण केले जाते. परंतु तो वाचणारा प्रत्येक गावामध्ये आहे, वाचक आहे, सांगतो बिचारा, त्याची प्रयत्न करतो, पण तिथे कोणीच येऊन बसायला तयार नसल्यामुळं त्या सांगणाऱ्याची सुद्धा परेशानी झालेली आहे. त्याने काय करावं? त्याचं नुकसान काय होणार? त्याचं काही नुकसान सध्या होत नाही आहे. परंतु गावातल्या आपल्या आंबेडकरनगरच्या भीमवाडीतल्या आपल्या सर्व पालकाचं कर्तव्य आहे की त्याला मदत करणे आणि तिथं जाऊन थोडा वेळ टाईम देणे. आपण टी व्हीमध्ये तुम्हाला पूर्णपणे अंधश्रद्धेत येणाऱ्या कथा कहाण्या आहेत, मालिका आहेत. भावाभावाचे भांडणं कसे होतील, दोघांवर बायकोचे भांडणं कसे होतात आणि सासूसुना कशा झगडतात आणि मग त्याच पद्धतीनं आईबापाला कसं आश्रमात नेऊन घालतात ते पूर्ण घरातले सर्वच मंडळी पाहतात. आणि ते म्हणतात ना, जे मणी चिते तेच, जे मणी चिते
तेच मग आचरणामध्ये उतरल्या जाते. जे पाहतो, जे वागतो, जे खातो, ते सर्व त्याचे संस्कार आपल्यावर पडत असतात. म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती करतो, बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्धाचा धम्म कोण्या जाती धर्मासाठी नसून मानवतेचा धम्म आहे, विज्ञानवादी धम्म आहे. आपण कोण्या जाती धर्मातील असाल, परंतु आपल्या मुलावर विज्ञानवादी संस्कार पाडावेत. शिवाजी महाराज समजून सांगावेत, महात्मा फुले समजून सांगावेत, संत कबीर समजून सांगावेत, संभाजी महाराज समजून सांगावेत, माता जिजाई समजून सांगाव्यात. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही, बळीराजा समजून सांगाव्यात. म्हणजे आपण आणि ज्या किती दिवसापासून आपल्यावर जे अंधश्रद्धेचे जे काही वेगवेगळे संस्कार पडतात, त्यापासून आपल्या मुलाला वाचवा. पुढची पिढी अंधश्रद्धेपासून वाचवण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा आणि देशातले सुजाण नागरिक घडवण्यासाठी आपण सहकार्य करावे. आणि आजची मुले उद्याची फुले, आजची मुले उद्याचे भविष्य आहे. म्हणून जसं आपण आजच्या पेरलेलं पीक शेतामध्ये आहे, ते जसं आपण त्याची काळजी घेतो, आपल्या घरातल्या या लहान पिकाची सुद्धा काळजी घ्या भविष्यातल्या. नाहीतर तुम्हाला घराच्या बाहेर काढल्याशिवाय ते राहणार नाहीत आणि व्यसनी बनतील. तुम्ही कमावलेली संपत्ती नष्ट करतील आणि स्वतः व्यसनी होऊन. आता सर्वकडे माहीत आहे, मुलाला कोणी मुलांचे लग्न होईनात. काय कारण आहे? तर मुलगा म्हणतात व्यसनी आहे, मुलगी आहे पण देत नाही. मुलगा व्यसनी आहे का? नाही देत. शेती आहे हो, अमुक आहे हो, नोकरी आहे हो, पण मुलगा व्यसनी आहे, मग मुलगी नाही देत. मग हे जर पुढचं भविष्य टाळायचं असेल तर प्रत्येक आईबापांना आपल्या मुलावर हे समतेचे विचार, संत कबीर, गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा इतिहास वाचून दाखवा, यांची पुस्तकं वाचून दाखवा, यांचा खरा इतिहास सांगा. देव देव करत बसाल तर ते मुलंसुद्धा देवदेवच करत बसतील आणि मग देवा आम्हाला पास होऊ दे. अभ्यास केला नाही तर पास होणार आहे काय? नाही होणार. म्हणून त्याला विज्ञानवाद शिकवा, डोळस अत्तदीप भव बनवा. जास्त काही सांगत नाही, लहान तोंडी मोठा घास सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित असे जे आपले व्हिडिओ असतात, हे विज्ञानावर आधारित असतात, समतेचे विचार असतात. आपण या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कॉमेंट्स करा. बंधूंनो, आता येणाऱ्या आषाढीपासून बुद्ध आणि धम्म याच्यावर आपले व्हिडिओ परत सुरू होणार आहेत. तरी सर्वांनी बारकाईने या व्हिडिओला लक्ष द्या, ऐका आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जास्तीत जास्त आपणाला हे विज्ञानवादी व्हिडिओ म्हणजे धम्माचे व्हिडिओ, समतेचे व्हिडिओ, समतेचे विचार सांगण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत.